नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। मी आज करणार आहे, बाजारात मिळते ना गोड शेव, गुडी शेव किंवा गोड शेव, लहान मुलांना खूप आवडते, ती मी करणार आहे। त्याच्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता पिठात मी 1 चमचा मोहन घालते। ह्या चमच्याने मी 1 चमचाच मोहन घातलेला आहे। आता मी पिठाला हे सगळं तेल असं लावून घेते, हाताने पण चोळून घेते। सगळं असं ह्या पिठाला लावून घेते। हे असं सगळं तेल लावून घेतले मी पिठाला, असा मुटका बनतोय चांगला। आता थोडं थोडं पाणी टाकून आता घट्ट मळून घेते। थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते। आपल्याला घट्ट पाहिजे ना, पातळ नकोय। हे असं ना घट्ट मळून घेतले, हे चिकटत नाही काय नाही हाताला आहे। आणि आता मी करून घेणार आहे। किचन कट्टा तर आपला स्वच्छ असतोच, मी आता कट्ट्यावरच करून घेणार आहे। किती सुंदर मळलं गेलेलं आहे बघा पीठ, असं मळायचं इतकं कठीण। आता मी कट्ट्यावरच करते, रोल रोल एवढ्या एवढ्या छोट्या गोळ्या करून घेते। कट्ट्यावर एकसारखं येतं। अशा करून घेते मी सगळ्याच। अशा सगळ्या करून घेते मी एकसारख्या। एकसारखे प्लेन कसं येते बघा, असं सगळं करून घेते मी। हे सगळं असं मी करून घेतलेलं आहे। आणि आता मी गुडी शेवसाठी प्लेन छान कट्ट्यावर खूप छान आलं। आणि आता हे तळून घेणार आहे मी। आता तेल गरम झाले, आता मी तळून घेते। बारीक गॅसवर तळून घ्यायचं, मग ते आतमधून कच्चं राहत नाही। असं सगळं मी बारीक गॅसवरती तळून घेते। आतमधून कच्चं राहत नाही, किती छान आहे बघा उमललंय। त्यामुळे बारीक गॅसवरच तळायचं चांगलं। असं मस्तपैकी छान तळलं गेलेलं आहे बघा बघा, आतमधून सुद्धा बारीक गॅसवरती तळलंय। थोडंसं लाल असतोपर्यंत, आतून कच्चं नाही राहायला पाहिजे, असं बारीक गॅसवर मी गुडी शेवच म्हणायचं, आता गोडच करायची म्हटल्यानंतर मी तळून घेतलेली आहे बघा। छान कलर आलाय त्याला। हे असं सगळं मी तळून घेतलंय बघा, आवाज किती छान असं चांगलं तळून घेतलेलं आहे मी। 1 वाटी पीठ घेतलं होतं मी, 1 वाटी साखर घेते। आता ती कढईत टाकून घेते आणि साखर बुडेल इतकंच पाणी घेते, थोडंसं टाकायचं। आपल्याला घट्ट करायचं आहे ना पाक,
आता मी थोडासा कलर टाकून घेते. कलर चांगला हलवते, एकसारखा सगळा करून घेते. आणि जे हे केलेत ना गोड शेव त्या मी टाकून घेते. आता हे गोड शेव आहे ना मी ह्याच्यात टाकून घेतले आणि बारीक गॅसवर घट्ट होईस्तोपर्यंत थोडं हलवायचं, म्हणजे ह्याला कोटिंग चांगलं होतं गोडी शेवला. आता गोडी शेवला चांगलं कोटिंग बसले. मी ताटात थंड व्हायला काढून घेते. आता हे एक अर्धा तास तरी लागेल हे थंड व्हायला. सगळं काढून घेते मी. सगळं ताटात मी काढून घेतले. हे थंड होऊन देत आहेत. ह्याला चांगलं कोटिंग बसल. एक अर्धा तास तरी 15-20 मिनिट लागतील थंड व्हायला. थंड झालेलं आहे बघा. हे बघा निघायला लागले. आता छान कोटिंग बसले, मस्तच. आता काढते मी. अशा सुंदर लाल मस्तपैकी बाजारात मिळणाऱ्या अशा गोडी शेव तयार झाली. सुंदर अशी मस्त बाजारात मिळते ना तशी गोडी शेव तयार झाली. बाजारात मिळते अशी छान गोडी शेव तयार झालेली आहे आणि लहान मुलांना तर खूप आवडती. अशी गोडी शेव तुम्हाला आवडली असली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.